हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण कॉम्प्लेक्स नंबरचा एक महत्वाचा पॉइंट आज आपण बघतोय, मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तर बघा, जेव्हा आपल्याला मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर बघायचा असेल त्यावेळेस त्याच्या अगोदर आपल्याला त्या कॉम्प्लेक्स नंबरचं जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन काय आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे, बरोबर ना. समजा z इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय हा तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर ना. म्हणजे एक्स प्लस आय वाय हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला आहे. तर हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला प्लेन मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. तर प्लेन मध्ये हा कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं रिप्रेझेंट करतो बघा. दिस कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी रिप्रेझेंटेड इन अ प्लेन इन ऑर्डर्ड पेअर एक्स वाय. ऑर्डर्ड पेअर एक्स वाय च्या फॉर्म मध्ये आपण तो कॉम्प्लेक्स नंबर काय करतोय, रिप्रेझेंट करतोय. कुठं, प्लेन मध्ये. म्हणजे समजा तुम्हाला कुठलाही एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही ऑर्डर्ड पेअर एक्स वाय च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकताय, बरोबर. आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया. समजा z इज इक्वल्स टू 2 प्लस 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर हा कॉम्प्लेक्स नंबर मला ऑर्डर्ड पेअर मध्ये कसं कन्वर्ट करता येईल बघा. हाच मी 2 3 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय, बरोबर. आता याच्यात तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की एक्स आणि वाय ऍक्सिस मुळे हा जो प्लेन आहे त्याचे 4 इक्वल पार्ट झालेले आहेत, ज्यामध्ये पहिला याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, याला सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट, बरोबर ना. जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेलात तर त्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह. जर तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलात तर सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना. थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलात तर त्या ठिकाणी एक्स पण आणि वाय पण दोन्ही कोऑर्डिनेट्स कसे आहेत, निगेटिव्ह आहे. अँड इन फोर्थ क्वाड्रंट एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट कसा येतो, निगेटिव्ह येतो, बरोबर ना. म्हणजे त्यावरून आपण काय सांगू शकतोय, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जॉमेट्रिकली त्या कॉम्प्लेक्स नंबरचं लोकेशन, तो कॉम्प्लेक्स नंबर नेमका कुठं असेल हे आपण काय करू शकतो, जॉमेट्रिकली रिप्रेझेंट करू शकतोय. बघा, आता z इज इक्वल्स टू 2 प्लस 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. इथं x म्हणजे 2 जो आहे तो कसा आहे, रिअल पार्ट आहे आणि 3 हा कसा आहे, इमॅजिनरी पार्ट आहे, बरोबर ना. तर मग हे दोन्ही जे पार्ट्स आहेत ते कसे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर जर आपण ऑर्डर्ड पेअर मध्ये कन्वर्ट केला तर दिस कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर. समजा मी पुढचं एक एक्झाम्पल घेतो, z इज इक्वल्स टू -3 प्लस आय. -3 प्लस आय. आता हा जर कॉम्प्लेक्स नंबर बघितला तर बघा याच्यामध्ये रिअल पार्ट किती आहे, -3 आणि इमॅजिनरी पार्ट किती आहे, 1, बरोबर ना. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे बघा. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे दिस कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट, बरोबर. नंतर नेक्स्ट कॉम्प्लेक्स नंबर मी या ठिकाणी घेतोय बघा. समजा -1 -2i -2i हा कॉम्प्लेक्स नंबर मी या ठिकाणी घेतला. आता इथं जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे थोडक्यात काय, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. मग आपण ते कसं रिप्रेझेंट करू शकतो, -1 -2. मग हा कॉम्प्लेक्स नंबर कुठं असणार आहे, दिस कॉम्प्लेक्स नंबर प्लेन मध्ये जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर कुठं असणार आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर z इज इक्वल्स टू, समजा मी असं लिहिलं 2 - 3i. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आपण ऑर्डर्ड पेअर मध्ये कसं लिहू शकतोय, 2 - 3 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट कसा आहे, निगेटिव्ह. मीन्स दिस कॉम्प्लेक्स नंबर जॉमेट्रिकली आपण तो कुठं रिप्रेझेंट करू शकतोय, दॅट दिस कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, बरोबर. तर या पद्धतीनं तुम्हाला कोणताही कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर तो तुम्ही ऑर्डर्ड पेअर मध्ये काय करू शकता, कन्वर्ट करू शकताय, बरोबर. आता मी या ठिकाणी डायग्राम्स काढलेले आहे बघा. x o x dash horizontal number line that is the x axis and vertical is a y axis. p x y हा काय आहे, प्लेन मधला पॉइंट आहे. this point lies in first quadrant because here x also positive and y also positive, बरोबर ना. तर मग इथं काय होतं, this o means what, this is the origin. याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, 0 0. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आपल्याला डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स माहित आहे. प्लेन मध्ये जर तुम्हाला 2 पॉइंट्स दिलेले असतील तर त्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स आपण इझिली फाइंड आउट करू शकतोय. समजा मला इथं ओपी मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स बिटवीन ओपी
तर आता डिस्टन्स ओपी जर फाइंड आउट करायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे बघा, स्क्वेअर रूट मध्ये काय करतोय आपण, एक्स मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. आता तुम्हाला माहित आहे 0 आपण मायनस केलं किंवा प्लस केलं काही फरक पडत नाहीये, त्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आलं. हे काय आलं, डिस्टन्स ओपी. म्हणजे पी या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स तुम्हाला इथे मिळालेलं आहे रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. लक्षात घ्या हे जे डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज नथिंग बट मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कसं असणार आहे, दिस इज नॉन निगेटिव्ह. म्हणजे डिस्टन्स कधीच निगेटिव्ह येणार नाहीये, लक्षात घ्या. तर हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. मग आपण हे कसं लिहूया बघा, z इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. हा जर कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला असेल तर या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस ऑफ z कसं डिनोट करतोय, मॉड्युलस ऑफ z इज डिनोटेड बाय मॉड z. दोन व्हर्टिकल लाईन्स आणि त्याच्या इन बिटवीन आपण काय करतोय, z लिहितोय. म्हणजे मॉड्युलस ऑफ z आपण या पद्धतीने डिनोट करतोय. अँड डिफाइन ऍज आणि डिफाइन कसं करतोय बघा, यस, मॉड z इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर जर तुम्हाला दिलेला असेल तो सुरुवातीला तुम्ही काय करा, एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये लिहा. बरोबर. जर समजा तुम्हाला एखादा प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर आपल्याला माहित आहे त्याचा इमॅजिनरी पार्ट आपण 0 घेतोय. जर एखादा प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्याचा रिअल पार्ट आपण काय घेतो, 0 घेतोय. बरोबर. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा ज्याच्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही दिसले पाहिजेत. आणि मग त्याचं जर तुम्हाला मॉड्युलस घ्यायचं असेल तर काय येतं मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ z इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता इथं x हा काय आहे, x इज अ रिअल पार्ट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. y काय आहे, y इज अ इमॅजिनरी पार्ट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. मग आणखी डिटेल मध्ये जर गेला तर बघा, मॉड्युलस ऑफ z इज इक्वल्स टू मॉड z कसं डिफाइन होतं बघा, स्क्वेअर रूट मध्ये रिअल पार्ट ऑफ z याचा स्क्वेअर प्लस काय येणार बघा, इमॅजिनरी पार्ट ऑफ z याचा स्क्वेअर. आणि या दोघांच्या स्क्वेअरची सम इनसाइड अ स्क्वेअर रूट साइन, त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं, मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. तर सर्वांना लक्षात आलं. सुरुवातीला बघा कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर तो आपण ऑर्डर्ड पेअर मध्ये कन्वर्ट करू शकतोय. म्हणजे तुम्हाला कुठलाही एनी कॉम्प्लेक्स नंबर, आता समजा एक असा एक कॉम्प्लेक्स नंबर बघूया, z इज इक्वल्स टू मी इथं लिहितोय 4i. आता हा जर कॉम्प्लेक्स नंबर आपण बघितला तर हा कॉम्प्लेक्स नंबर कसा आहे बघा, दिस इज अ प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. का प्युअरली इमॅजिनरी आहे, कारण इथं रिअल पार्ट याचा काय आहे, 0 आहे. मग आपण तो कसं लिहू शकतो बघा, दिस कॅन बी रिटन ॲज 0 प्लस 4i. मग हाच आपण ऑर्डर्ड पेअर मध्ये कसं लिहू शकतोय, 0 4. बरोबर ना. आता मग मला सांगा, हे आपण 4 कॉम्प्लेक्स नंबर्स बघितले, त्यांची आपण पोझिशन सांगितली, पण जेव्हा z इज इक्वल्स टू 4i हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, मग तो आपण लिहिला 0 प्लस 4i, ऑर्डर्ड पेअर मध्ये लिहिला 0 4. मग हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण बाळांनो तुम्हाला माहित आहे, ज्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असेल आणि y कोऑर्डिनेट जर नॉन 0 असेल, बघा मी काय म्हणतोय, x कोऑर्डिनेट 0 आहे आणि y कोऑर्डिनेट जर नॉन 0 असेल तर लक्षात घ्या, धिस पॉइंट लाईज ऑन y ऍक्सिस. हा जो काही पॉइंट असणार आहे तो कुठं लाईज असणार आहे, y ऍक्सिस वरती लाईज असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण y ऍक्सिसला थोडक्यात तुम्हाला सांगतो दॅट इज अ इमॅजिनरी ऍक्सिस सुद्धा म्हणतोय, आणि x ऍक्सिसला आपण रिअल ऍक्सिस असं म्हणतोय, लक्षात घ्या. कारण का इथं बघा ना, 4i हा प्युअरली कसला नंबर आहे, इमॅजिनरी नंबर आहे. आणि जे काही प्युअरली इमॅजिनरी नंबर्स आहेत
ते नंबर्स कुठं लाईज होतात, वाय ऍक्सिस वरती लाईज असतात, म्हणून आपण वाय ऍक्सिसला इमॅजिनरी ऍक्सिस सुद्धा म्हणतोय. आणि समजा दुसरा एक कॉम्प्लेक्स नंबर मी घेतला, z इज इक्वल टू 3 सपोज. आता हा 3 मी कसं लिहू शकतो बघा, दिस कॅन बी रिटर्न 3 प्लस 0i. आणि ऑर्डर्ड पेअर मध्ये जर बघितला तर हे आपण 30 असं लिहू शकतोय, बरोबर. आता या ठिकाणी काय झालं बघा, 30 हा पॉइंट हा कुठल्या क्वाड्रंट मधला पॉइंट येणार नाही लक्षात घ्या. तर 30 हा पॉइंट एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. का एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, कारण याचा वाय कोऑर्डिनेट काय आहे, 0. आणि आपल्याला माहिती आहे ना, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल्स टू 0. मीन्स y coordinate of any point lies on x axis is 0. And similarly, what is the equation of y axis? That is x is equals to 0. Means x coordinate of any point lies on y axis is 0. Remember. त्यामुळे इथं बघा 04 हा जो पॉइंट आहे तो कुठला पॉइंट आहे, हा पॉइंट y ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. 30 हा कुठला पॉइंट आहे, हा x ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. मग आपण या y ऍक्सिसला काय म्हणतोय बघा, दिस इज इमॅजिनरी ऍक्सिस. कारण प्युअरली इमॅजिनरी नंबर्स हे कुठं लाईज असणार आहे, ते लाईज ऑन y ऍक्सिस. आणि प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर्स जे असणार आहेत ते कुठं लाईज असणार आहेत, ते लाईज ऑन x ऍक्सिस. त्यामुळं y ऍक्सिसला आपण इमॅजिनरी ऍक्सिस सुद्धा म्हणतोय, लक्षात घ्या, इमॅजिनरी ऍक्सिस. आणि एक्स ऍक्सिसला आपण रिअल ऍक्सिस असं सुद्धा म्हणतोय. कॉम्प्लेक्स नंबरच्या भाषेत जर बोलायचं झालं, दिस वाय ऍक्सिस इज अ इमॅजिनरी ऍक्सिस अँड दिस एक्स ऍक्सिस इज अ रिअल ऍक्सिस. तर बघा, सर्वांना कॉम्प्लेक्स नंबरचं जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन लक्षात आलेलं आहे. म्हणजे आपण कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर तो जॉमेट्रिकली कसा रिप्रेझेंट करतोय हे सर्वांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर तो जो कॉम्प्लेक्स नंबर आपण जॉमेट्रिकली रिप्रेझेंट केलेला आहे, त्या कॉम्प्लेक्स नंबरचं, त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतोय, मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे त्या कॉम्प्लेक्स नंबरचं काय म्हणतोय आपण, मॉड्युलस. आता काय करूया, याचे काही एक्झाम्पल्स बघूया. पण त्या अगोदर सर्वांना हा जो मॉड्युलस कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित लक्षात आलाय का बघा. इथे मी लिहिलेलं आहे, मॉड्युलस ऑफ झेड आपण कसं डिनोट करतोय, मॉड झेड. रीड करताना कसं रीड करायचं बघा, मॉड झेड किंवा मॉड्युलस ऑफ झेड. आणि ते डिफाईन कसं करतोय आपण, मॉड झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, वेअर दिस एक्स इज अ रिअल पार्ट अँड दिस वाय इज अ इमॅजिनरी पार्ट. म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर इनसाइड अ स्क्वेअर रूट साइन गिव्स मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर. आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे तुम्हाला कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस फाइंड आउट करता येईल. पहिला क्वेश्चन बघूया, फाइंड मॉड झेड इफ, मॉड झेड नोटेशन फॉर्म मध्ये मी इथं लिहिलेलं आहे, मॉड झेड इफ नंबर 1 झेड इज इक्वल्स टू 3 प्लस 4i. आता मला काय करायचं बघा, झेड इज इक्वल्स टू 3 प्लस 4i हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आणि या कॉम्प्लेक्स नंबरचं मला काय करायचं, मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर मीन्स व्हॉट, दॅट इज अ डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम ओरिजिन अँड विच इज नेव्हर निगेटिव्ह. लक्षात घ्या. त्यामुळे आता इथं तुम्हाला झेड बरोबर 3 प्लस 4i हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आणि याचं तुम्हाला काय करायचं, मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. आता बघा, मॉड्युलस हा नेहमी पॉझिटिव्ह येतो हे मी तुम्हाला इथे सिद्ध करून दाखवणार आहे. कारण का आपण काय करूया, चारही क्वाड्रंट्स मधले पॉइंट्स या ठिकाणी घेऊया आणि त्यांचं मॉड्युलस आपण फाइंड आउट करूया. म्हणजे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस हा काय येतो, पॉझिटिव्हच येतो. लक्षात घ्या. तर मग 3 प्लस 4i हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे, झेड इज इक्वल्स टू. आता इथं आपण काय करतोय बघा, गिवन दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे बघा, झेड इज इक्वल्स टू 3 प्लस 4i. आता हे मी कशाशी इक्वेट करतो, एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट केलं. आता दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणजे काय होतं, त्यांचा रिअल पार्ट बरोबर आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर असला पाहिजे. बरोबर. मग यावरून मला काय मिळतं बघा, एक्स इज इक्वल्स टू 3 आणि वाय इज इक्वल्स टू किती मिळालं, 4. आता हे दोन पॉइंट्स मला मिळालेले आहेत. मग वी नो
आपल्याला माहित आहे, काय माहिती आहे बघा, मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल्स टू व्हॉट इज द फॉर्म्युला, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे आणि या ठिकाणी आता व्हॅल्यूज आपल्याला पुट करूया. बघा मॉड झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ, ठेवा व्हॅल्यूज, एक्स ची व्हॅल्यू किती आहे 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती येतं बघा, दॅट इज 9 प्लस 16 म्हणजेच किती आलं बघा, रूट ऑफ 25. बघा 25 काय आहे, 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे, बरोबर ना, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, त्यामुळे 25 चा स्क्वेअर रूट आपल्याला किती मिळणार आहे बघा, मॉड झेड इज इक्वल्स टू 5. म्हणजे 3 4i म्हणजे 3 प्लस 4i हा जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, तर या कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही जॉमेट्रिकल रिप्रेझेंट करताना हा पॉईंट तुम्ही काय करताय, ऑर्डर पेअर 3 4 मध्ये लिहिताय. लक्षात घ्या त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती आहे, 5 युनिट्स आहे. लक्षात घ्या. सेकंड एक्झाम्पल बघूया, त्याचाही आपल्याला काय करायचं, मॉड्युलस फाइंड आउट करायचं. मीन्स झेड इज इक्वल्स टू -3 प्लस 5i, बरोबर ना. आता हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, याचंही तुम्हाला मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. प्रोसिजर तीच आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही काय करा, अगोदर त्याचा रिअल पार्ट काय आहे, इमॅजिनरी पार्ट काय आहे तो बघा, आणि मग मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर, बरोबर. तर बघा इथं दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे, गिवन म्हणूया, गिवन झेड इज इक्वल्स टू -3 प्लस 5i. आता हे तुम्ही कशाशी इक्वेट करणार बघा, एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट केला तर याच्यावरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू किती येते बघा, -3 आणि वाय ची व्हॅल्यू किती येणार आहे, 5, बरोबर. मग मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ काय बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, वी नो दॅट, हे आपल्याला माहित आहे. आणि मग या ठिकाणी ठेवा व्हॅल्यू एक्स ची आणि वाय ची पण, बघा काय मिळतं तुम्हाला, -3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर म्हणजेच किती आलं बघा, 9 प्लस 25 अँड दिस इज 9 प्लस 25 किती येतो बघा, दॅट इज 34, बरोबर ना. सो मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल्स टू व्हॉट, रूट 34. लक्षात घ्या, इनसाइड स्क्वेअर रूट साइन जर एखादी परफेक्ट स्क्वेअरची टर्म असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचं व्हॅल्यू लिहू शकताय, आणि जर समजा नसेल तर आहे त्या फॉर्म मध्ये जरी लिहिला तरी काही अडचण नाहीये. आता 2 एक्झाम्पल्स आपण बघितले. बघा पहिला कॉम्प्लेक्स नंबर 3 प्लस 4i आहे, लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, कारण एक्स पण आणि वाय पण म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह. सेकंड कॉम्प्लेक्स नंबर बघितला, रिअल पार्ट निगेटिव्ह आहे आणि इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, म्हणजे हा कुठं असेल, दिस इज इन सेकंड क्वाड्रंट. म्हणजे पहिला फर्स्ट क्वाड्रंट आहे, दुसरा सेकंड क्वाड्रंट आहे, तरीही त्यांचा मॉड्युलस काय आला बघा, पॉझिटिव्हच आला. म्हणजे क्वाड्रंट कुठला का असे ना, मॉड्युलस वरती त्याचा काहीच परिणाम होत नाहीये. लक्षात घ्या. आता तिसरं एक्झाम्पल पण बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. थर्ड एक्झाम्पल, झेड इज इक्वल्स टू, समजा मी असं लिहितो -4 3i. आता -4 3i हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. बघा दिस इज द गिवन कॉम्प्लेक्स नंबर, गिवन z इज इक्वल्स टू -4 3i, बरोबर ना. आता हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही x प्लस आय वाय बरोबर इक्वेट केला तर तुमच्या असं लक्षात येणार आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x इज -4 आणि y किती बघा, -3. आता इथं जर बघितला x कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह आहे आणि y कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह आहे, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, दिस कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन थर्ड क्वाड्रंट, बरोबर ना. मग आता याचा मॉड्युलस आपण फाइंड आउट करूया. वी नो मॉड झेड इज इक्वल्स टू काय बघा, मॉड झेडचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ठेवूया या ठिकाणी व्हॅल्यू किती येतं बघा, स्क्वेअर रूट मध्ये -4 चा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर, बरोबर. आणि आपल्याला माहित आहे निगेटिव्हचा स्क्वेअर केला तरी काय येतो, तो पॉझिटिव्हच. सो मॉड झेड इज इक्वल्स टू बघा, -4 चा स्क्वेअर येतो 16 आणि -3 चा स्क्वेअर किती येतो 9, आणि मग 16 प्लस 9 किती येणार आहे बघा, रूट 25. सो व्हॅल्यू ऑफ दिस इज 5. मॉड झेड बरोबर किती आलं बघा, 5, बरोबर ना.
कॉम्प्लेक्स नंबर जो होता तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये होता, दॅट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देन ऑल्सो वी गेट मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर पॉझिटिव्ह नंबर. बरोबर ना, पॉझिटिव्ह नंबर मिळालेला आहे. आणि आता मग पुढचं एक एक्झाम्पल बघूया. नंबर 4, z इज इक्वल्स टू, समजा मी लिहिलं 5 मायनस 2i. 5 मायनस 2i. आता इथे जर बघितला रिअल पार्ट पॉझिटिव्ह, इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, दिस कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर ना. तर बघा मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये तो कॉम्प्लेक्स नंबर आहे गिवन म्हणा z इज इक्वल्स टू 5 मायनस 2i. हे तुम्ही x प्लस iy बरोबर इक्वेट केला. तर इथं आता x ची व्हॅल्यू किती आली बघा 5 आणि y ची व्हॅल्यू किती आली -2. x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह, क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. बरोबर. मग वी नो मॉड्युलस ऑफ z इज इक्वल्स टू व्हॉट, स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आता या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यूज ठेवा ना. किती येतं बघा मग, मॉड z इज इक्वल्स टू स्क्वेअर 5 चा स्क्वेअर प्लस -2 चा स्क्वेअर. बरोबर. आणि मग सांगा मला स्क्वेअर रूट मध्ये किती येतो, 5 चा स्क्वेअर 25 आणि -2 चा स्क्वेअर किती आला 4. 25 प्लस 4 किती आलं, रूट 29. सो मॉड z इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 29. आता इथं आपण चारही कॉम्प्लेक्स नंबरचे मॉड्युलस बघितलात तर चारही कॉम्प्लेक्स नंबरचे मॉड्युलस कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. बरोबर ना. मग यावरून आपण काय म्हणू शकतोय, मॉड्युलस ऑफ एनी कॉम्प्लेक्स नंबर इज अ नॉन निगेटिव्ह टर्म. बरोबर. कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर घेतला तर त्याचा मॉड्युलस हा काय येणार आहे, नॉन निगेटिव्ह नंबर येणार आहे. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर येतो. कारण मॉड्युलस म्हणजेच काय आहे, डिस्टन्स ऑफ दॅट करस्पॉन्डिंग पॉइंट फ्रॉम ओरिजिन. आणि आपल्याला माहित आहे डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. बरोबर. तर बघा सर्वांना मॉड्युलस हा कन्सेप्ट लक्षात आलाय. z इज इक्वल्स टू x प्लस iy हा जर कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला असेल तर आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस कसं फाइंड आउट करतोय, स्क्वेअर रूट मध्ये x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर, किंवा म्हणजेच स्क्वेअर रूट मध्ये रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. दॅट इज मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर.